मंडळी, या वर्षीचा मराठी बिग बॉस येणार नाहीच आहे हे तर आपल्याला कळलंयच, पण त्याबरोबर हिंदी बिग बॉसचा नवा कोरा सीझन आलाय आणि त्या सीझन मध्ये एकुलता एक मराठमोळा आर्टिस्ट किंवा एकुलता एक मराठमोळा कंटेस्टंट आपला प्रणित मोरे गेलाय. पण त्या प्रणित मोरेला कशा प्रकारे बाकीच्या सगळ्यांच्या कडून साईडला केलं चाललंय किंवा कदाचित काही दिवसांच्या मध्ये जर प्रणित मोरे बाहेर आला तर ते काय आश्चर्यकारक वाटणार पण नाही. का असं म्हणायला लागलोय तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेडे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, बिग बॉस सीझन 19 हा 5 महिन्यांचा आहे अशी एक अफवा किंवा अशी एक न्यूज सध्या व्हायरल होते. बिग बॉस सगळ्यांनाच वेटिंग असतं, बिग बॉस सगळ्यांनाच आवडतो, पण या वर्षीच्या बिग बॉस 19 मध्ये ज्यावेळी सगळ्यांची एंट्री व्हायला लागली, सगळ्यांची नावं क्लिअर व्हायला लागली, कारण असतं ना की आधी न्यूज येते की हे येणार आहेत ते येणार आहेत असं तसं, पण सगळंच काही खरं असतं असं अजिबात नसतं. जे आधी लिस्ट व्हायरल होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळीच नावं बिग बॉसच्या घरामध्ये येतात. तर तेच सगळे एक एक घरामध्ये ती एंट्री करत होते लोक. त्याच्यामध्येच एक मराठमोळं नाव प्रणित मोरे, हे प्रणित मोरे हे नाव अचानकपणे सांगितलं गेलं आणि अचानकपणे प्रणित मोरे हा बिग बॉसच्या सेटवरती किंवा स्टेजवरती सलमान खान सोबत स्टेज शेअर करताना आपल्याला दिसला. आता प्रणित मोरे कोण जर तुम्हाला माहित नसेल, असं होणार नाही, कारण तुम्ही एकदा ना एकदा प्रणित मोरेची स्टँडअप कॉमेडीची क्लिप बघितला असणार आहे. कारण इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, याच्यावरती शॉर्ट सेक्शन मध्ये प्रणित मोरेची स्टँडअप कॉमेडी खूप चालतात. जसं हिंदीमध्ये स्टँडअप कॉमेडीचं एक वर्ग आहे बघणारा, तसंच मराठीमध्ये देखील आहे. आणि मराठीमध्ये स्टँडअप कॉमेडीमध्ये हे एक खूप चांगलं नाव आहे प्रणित मोरे. हक्काचा माणूस आहे, त्याचे जोक्स म्हणा किंवा त्याची बोलायची पद्धत म्हणा ती पण टॉप आहे. आता आपण बिग बॉसवर येऊया. ज्यावेळी प्रणित मोरे घरामध्ये आला त्याच वेळी एक गोष्ट व्हायरल व्हायला लागली होती की प्रणित मोरेनं सलमान खानवरती भरपूर जोक्स मारले होते. म्हणजे आधी स्टँडअप कॉमेडी ज्यावेळी तो करायचा किंवा आधी व्हिडिओज वगैरे जे व्हायरल झालेत त्याचे, त्या सगळ्यांमध्ये सलमान खानवरती त्यानं खूप जोक्स मारले होते. आणि ते अगदी काइंड ऑफ थोडेसे प्रायव्हेट जोक होते की जे म्हणजे फार्म हाऊस वगैरे तुम्हाला जर ऐकून माहित असेल तर ती गोष्ट वेगळी, पण तसे जोक्स त्यानं मारले होते. त्यामुळे एक न्यूज व्हायरल होत होती की प्रणित मोरे ला सलमान खान खूप मोठा धडा शिकवणार किंवा याची हेकडी काढणार, अशा प्रकारे एक न्यूज व्हायरल झाली होती. घरामध्ये एंट्री केल्यानंतर प्रणित मोरे सगळ्यात पहिला एकुलता एक माणूस होता जो तान्या नावाच्या एका मुलीच्या जवळ गेला आणि तिच्याबरोबर मैत्री केला. आता तान्या नावाची मुलगी म्हणजे तुम्हाला एक बेसिक सांगतो, तान्या हे एक असं कॅरेक्टर आहे जे तिला खूप म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त आहे. तिचा बिझनेस आहे खूप मोठा, ती इंडियाच्या टॉप 10 बिझनेसमॅन मध्ये तिला यायचं आहे किंवा तिचं घराणं वगैरे खूप अमीर आहेत किंवा श्रीमंत आहेत, अशी एक तान्या नावाची आहे. पण तिला दाखवायला खूप आवडतं, म्हणजे ती खूपच जास्त स्वतःला शो ऑफ करते सगळ्यांसमोर वगैरे, त्यामुळे सगळं घर तिच्यापासून लांब होतं. अशीच न्यूज होती की ती 800 साड्या घेऊन गेल्या बिग बॉसच्या घरामध्ये. म्हणजे 800 साड्या, विचार करा. त्यामुळे ते जरा जास्त हाईप दाखवण्याच्या मागे असणारी ती एक आहे मुलगी, तिचा गेम प्ले तसा आहे. तर तिच्यापासून सगळं घर दूर चाललं होतं. पण प्रणित मोरे एकटाच होता जो की घरात आल्या आल्या बाकीचे सगळे लोक हेट करत होते त्या तान्याला, पण तरी पण तान्याबरोबर मैत्री ही प्रणित मोरेने केली होती. फक्त मैत्रीच नाही केली तर तिच्याबरोबर जोक्स मारायचा, तिला खूप हसवायचा, असे काही जोक्स मारायचे की त्यामुळे जरा वातावरण हलकं पुलकं व्हायचं. आणि त्या जोक्समुळे कदाचित तान्या तिथं थोडंफार कुठंतरी दिसायची आणि एवढं दिवसभर तिला जे हेट मिळायचं घरात त्यांच्याकडून, त्यातून कुठंतरी तान्याला खूप चांगलं वाटायचं की प्रणित मोरे काहीतरी जोक्स मारतोय, हसवतोय, चेष्टा करतोय, त्यामुळे वातावरण हस्तखेळतं ठेवतोय. पण त्याच नंतर ज्यावेळी सलमान खान आपल्या विकेंडच्या वारमध्ये सलमान खान आल्यानंतर त्यानं प्रणित मोरेला झापलं. आता झापलं म्हणजे कसं झापलं, मी मगाशी जे म्हटलं होतं की त्याचे खूप व्हिडिओज असे होते किंवा खूप जोक्स असे होते की ते जोक्स सलमान खानच्या लाईफवरती त्यांना मारले होते आणि ते कधी ना कधीतरी बाहेर येणार होते. तर यावेळी बिग बॉसच्या टीमनं सलमान खानला त्या सगळे जोक्स दाखवले, सगळे व्हिडिओज दाखवले आणि सलमान खान ऑन स्टेज येऊन तो सगळ्यांसमोर म्हटलं की प्रणित, सगळं मी व्हिडिओ बघितले तुझे, तू माझ्यावरती काय जोक्स मारलास किंवा काय केलास हे सगळं मला माहिती आहे. तू माझ्यावर जोक मारतोस किंवा तू लोकांना हसवतोस, पण त्यासाठी कोणाच्या पर्सनल लाईफवरती जोक मारलेलं अजिबात योग्य नाही आहे, चांगलं नाही, असं खूप त्याला झापलं देखील. पण इथं मेन पॉईंट येतो, एक साईडला सलमान खानवरती किंवा तान्यावरती त्यानं फक्त जोक केलं म्हणून त्याला खूप सुनावलं गेलं त्यावेळी, पण दुसऱ्या साईडला अमाल मलिक, जो अरमान मलिकचा भाऊ आहे, अरमान मलिक सिंगर तुम्हाला माहित असेल, त्याचा भाऊ अमाल मलिक हे एक इंडस्ट्रीमधलं नाव आहे, ज्यानं भरपूर म्हणजे मोठमोठ्या कलाकारांच्या बरोबर त्याचे संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, खूप लोकांना तो ओळखतो. तर तो बिग बॉस मध्ये आल्यापासून फक्त आणि फक्त बिग बॉसला शिव्याच देत आलाय. म्हणजे लिटरली ते तुम्हाला माहित असेल की झोपणं म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये दिवसा झोपणं म्हणजे क्राईम असतं एक प्रकारे. तर तो स्वतः झोपतो आणि बिग बॉसला सांगतो की बिग बॉस मला 15 मिनिटांनंतर उठवा, आणि थोड्या टाइम नंतर ते कुकडुकू वाजतं बिग बॉस आणि तो उठतो. म्हणजे काइंड ऑफ अशा प्रकारे राजासारखी ट्रीटमेंट तो घरात स्वतःला करून घेतो. त्यातल्या त्यात तो शिव्याच घालत असतो. त्याचा एपिसोड जर तुम्ही बघितला तर 50% पार्ट हा म्यूटच असतो, म्हणजे बीपच असतं, एवढ्या शिव्या घालतो.
एवढं शिवाय बिग बॉसला स्वतःला घालणारा अमाल मलिक, त्याच्याशी खूप प्रेमानं वागलं गेलं सलमान खान. कसं वागलं गेलं तर तो एका मुलगीला खूप प्रेम करतो किंवा एका मुलगीच्या खूप प्रेमात आहे असं त्यानं कॅमेऱ्यासमोर कन्फेस केलं होतं आणि ती मुलगी बाबा इथं आली आहे असं त्याच्याबरोबर प्रँक केलं. अमाल ही बघ ही मुलगी आहे का, ही नाही चला. अमाल ही बघ ही मुलगी आहे का, ही नाही चला. म्हणजे अशा प्रकारे एक प्रँक किंवा अशा प्रकारे कॉमेडी त्याच्याबरोबर करण्यात आली. आणि अदर साइड प्रणित मोरेनं फक्त जोक मारलं किंवा फक्त जोक केलं होतं म्हणून त्याला एकदम जास्त सुनावलं गेलं. आता हे झालं पण याच्यानंतर जी तान्या होती तिला एवढं साथ दिला होता त्यानं, ती बरोबर त्याच्या विरुद्ध झाली. का तर सलमान खाननं सांगितलंय की प्रणित मोरे तू जोक मारू नको किंवा प्रणित मोरे तू तान्यावरती जोक मारू नको. त्या तान्याला आधी चालायचं जोक मारलेलं पण आता तिला त्याचे जोक जे असतात हे नको वाटतात. तू माझ्या लाईफवरती जोक मारू नको वगैरे वगैरे. त्यामुळे हे जे करून एकुलतं एक म्हणजे तान्याबरोबर त्याचं नातं चांगलं झालं होतं आणि तिनंच बरोबर त्याला साईडला केल्यामुळं अख्खं घर जे आहे ते त्याला जरा असं साईड कॉर्नर करायला लागले. त्यातल्या त्यात फराना नावाचं कॅरेक्टर आहे. फराना नावाचं कॅरेक्टर असं आहे की ते पहिल्याच दिवशी घरातून बाहेर पडलं होतं पण बिग बॉसनं तिला 32 इंची टीव्ही स्क्रीन लावून कानात हेडफोन घालून सिक्रेट रूम मध्ये बसून आज काय व्हायला ते सगळं सांगितलं. आणि ती जशी परत रिएंट्री केली तशी ती प्रणित मोरेवरती चढायला लागली की तुझे जोक टट्टी असतात, तुझे जोक फालतू असतात, तू खूप फालतू कॉमेडी करतो वगैरे वगैरे. एखाद्याच्या कामावरती किंवा एखाद्याच्या पोटावरती बोलणं हे कितपत योग्य आहे ते हिंदी बिग बॉस वाल्यांना माहित. कारण मराठीमध्ये वर्षा उसगावकरच्या म्हणजे कामावरती फक्त जान्हवीनं बोलली होती तर अख्खं घर नाही अख्खा महाराष्ट्र तिच्या विरुद्ध झाला होता. मग इथं एकच मराठी माणूस आहे म्हणून जर हे खपत असेल तर ते किती प्रमाणात योग्य आहे तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. भरपूर लोक म्हणतात की प्रणित मोरे हा स्वतःला मुनावर फारुकी समजायला लागलाय कारण मुनावर पण असं बसवून काढला होता सीझन त्याप्रमाणे हा पण बसवून काढेल वगैरे वगैरे. सगळ्यात पहिली गोष्ट कॉमेडियन जरी असला स्टँडअप कॉमेडियन जरी असला तरी प्रत्येक ठिकाणी स्टँडअप कॉमेडी करावी असं अजिबात नसतं. कुठं काय बोलावं किंवा गरज नसताना नाही बोलावं याला पण एक स्मार्ट गेम प्ले म्हणतात. आणि कदाचित मला असं वाटतं की तो प्रणित मोरे तो स्मार्ट गेम प्ले करायला लागलाय, खूप चांगलं खेळायला लागलाय, त्यात काय वादच नाहीये. त्यातल्या त्यात एकच मराठी माणूस हिंदीमध्ये गेला आहे पण त्याला जरा साईड कॉर्नर करण्यात आले. सगळे बोलतात की त्याचं काही योगदानच नाही आहे, त्याचं काही योगदानच नाहीये. मी तुम्हाला सांगतो घरात आल्या आल्या सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांशी बोलतोय तो, सगळ्यांच्या समोर जोक्स मारतोय. घरात जर वातावरण तापलेलं असलं तर जोक्स मारून हलकं करतोय, सगळ्यांना हसवतोय, सगळ्यांना हसवत हसवत दोस्ती त्यानं केली. तान्याबरोबर एवढी स्ट्रॉंग दोस्ती केली, बाकीच्या बरोबर पण थोडी दोस्ती करायचा ट्राय करायला लागलाय. दुश्मनी देखील केली. फराना दुश्मनी म्हणजे फराना मगाशी सांगितलेली कॅरेक्टर आज येऊन जेव्हा दुश्मनी स्टार्ट केली तिच्याबरोबर तिनं त्याच ताकदीनं त्यानं पण दुश्मनी स्टार्ट केली. मग तो मुलगा घरात येऊन सगळ्यांशी बोलतोय, हसवतोय, दोस्ती करतोय, दुश्मनी करतोय. बिग बॉस मध्ये दुसरं अजून काय करायचं बाकी ठेवलंय त्यानं की त्याला काहीच योगदान नाही असं टॅग मिळायला लागलंय. मला एवढंच म्हणायचं आहे की जसं बाकीच्या कंटेस्टंटला जसं पब्लिक म्हणून सपोर्ट मिळतो आणि त्याच वेळी बिग बॉसला कळतं की या कंटेस्टंटला ठेवायला पाहिजे किंवा या बिग बॉसला या कंटेस्टंटला थोडीशी लोकांच्याकडनं प्रेम आहे त्यामुळे आपल्याला याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपला एकुलता एक मराठी कंटेस्टंट तिथं गेलाय आणि आपण एक मराठी म्हणून मी असं क्लिअर म्हणतो तुम्हाला एक मराठी म्हणून आपण त्याला सपोर्ट करायची खूप गरज आहे. तर कुठेतरी तो पुढे जाईल आणि त्याबरोबर नेक्स्ट टाइम परत बिग बॉस हिंदीमध्ये मराठी लोकांना चान्स मिळेल. त्यामुळे याच कारणासाठी मी तुम्हाला इथे एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही बिग बॉस बघत असाल नसाल पण सध्या मराठी बिग बॉसची तर काहीच न्यूज नाही आहे. तुम्हाला क्लिअर माहिती आहे, मी लास्ट टाइम व्हिडिओ पण केला होता, तिथे मी आय बटनामध्ये लिंक पण देईल, तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा की कशा प्रकारे बिग बॉस येणार नाही आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले. पण हिंदी बिग बॉस बघत असाल नसाल पण प्रणित मोरेला सपोर्ट 100% करा. एकुलता एक मराठी कंटेस्टंट हिंदी बिग बॉस मध्ये जर त्याला आज आपण सपोर्ट केलो तर पुढच्या वेळी मराठी कंटेस्टंटला अजून चान्स मिळेल आणि अजून कंटेस्टंट त्या हिंदी बिग बॉस मध्ये जातील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.